पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब सुरू असतात, मात्र एक्साइज डिपार्टमेंट काहीच कारवाई करत नाही असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केलाय। त्यामुळे पुण्यातल्या पब्सना एक्साइज डिपार्टमेंटही जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला। अंधारे आणि धंगेकर यांनी आज एक्साइज डिपार्टमेंटच्या कार्यालयावर हल्लाबोल केला। 50 खोके असं लिहिलेला खोका आणि पैशांची बंडलं घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर एक्साइज अधीक्षकांच्या कार्यालयात देखील धंगेकर आणि अंधेकरांनी जाऊन जाब विचारला। तिथे पैशांची बंडलं कार्यालयात मांडण्यात आली। हप्तेबाजीची जंत्रीच यावेळी सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली। यावर आता उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं। धंगेकर यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी विभागाकडे पाठवावे, त्याची चौकशी केली जाईल असं देसाई म्हणाले। आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी पुण्यातल्या हॉटेल्स आणि पब्सचं रेड कार्ड वाचून दाखवलं। पाहूया। द माफिया 1 लाख, एजंट जॅक्स प्रत्येक आउटलेटसाठी 50,000, बॉलेर 2 लाख, 2 BHK 1 लाख, दिमोरा 1 लाख, मिलर 1 लाख, TTF रूफटॉप 50,000 आणि बँक स्टेज 90,000 एवढी वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।